पुण्याच्या जुन्नर बाजार समितीमध्ये कोथिंबिरीला उच्चांकी भाव मिळालाय। एका जुडीला 100 रुपयांचा भाव मिळालाय। तर जुन्नर बाजार समितीतून मुंबई पुण्याला सर्वाधिक कोथिंबिरीचा पुरवठा केला जातो। मात्र सततच्या पावसामुळे शेतात माल सडत असल्याने जवळपास 70% माल कमी उपलब्ध झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात गेली 4-5 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि संततधार पावसामुळे खरतर भाजीपाला शेतात भिजतोय। आता जर माझ्या हातात पाहिलं तर कोथिंबीर आहे, खरतर ही कोथिंबीर भिजलेली आहे, त्यामुळे या कोथिंबीरीला खरतर कमी बाजारभाव मिळतोय। ज्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी भाजीपाला आणलेला आहे तो भाजीपाला जर सुकलेला असेल, पावसाने भिजलेला नसेल तर त्या कोथिंबीरीला चांगला बाजारभाव मिळतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत, शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या, किती बाजारभाव मिळत आहेत? कोथिंबीरीला बाजारभाव 2000 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंत बाजारभाव आहे। ओले माल असल्यामुळे बाजारभाव कमी आहे असं। पण हा बाजारभाव जर पाहिलं यापूर्वी एवढे बाजारभाव वाढले होते या वर्षी कधी नाही? यापूर्वी पण बाजारभाव वाढले होते, 15,000 पर्यंत गेले होते। या वर्षीचा उच्चांकी बाजारभाव यापूर्वी झालेला आहे, मागच्या वर्षी झालेला आहे। नाही, या वर्षीचा उच्चांकी, या वर्षीचा हा उच्चांकी बाजारभाव आहे। हो, या वर्षीचा हा उच्चांकी बाजारभाव आहे। नक्कीच। पण या बाजारभावात शेतकऱ्यांना कुठेतरी उत्पन्न सुद्धा घटलेलं आहे, त्याचा सुद्धा फटका बसतो। हो, त्याचा पण फटका बसतो, कारण जिथं 3000 जोडी निघायला पाहिजे तिथं कुठेतरी 700-800 जोडी निघते, त्याच्यामुळे तो फटका शेतकऱ्यांना पण बसतो। नक्कीच। काय सांगाल, शेतकरी म्हणून कसं पाहता? तुमच्याकडे हा भाजीपाला विक्रीसाठी आणलेला आहे, काय परिस्थिती आहे? परिस्थिती बाजारभाव 3000 पासून तर 10,000 पण माल जातोय, माल कमी निघतो, म्हणजे उत्पन्न घटलेलं आहे। उत्पन्न घटलेलं आहे। कसं पाहता याकडे तुम्ही शेतकरी म्हणून? जे काही गळीत निघायला पाहिजे, उत्पन्न निघायला पाहिजे, ते घटलेले पावसामुळे बरेच जागे नुकसान झालेले शेतीमालाची। ज्या ठिकाणी 5000 माल आम्ही धरला ना, 5000 माल निघतो, त्या ठिकाणी 2,000 माल निघतो, त्याच्यामुळे उत्पन्न घटलेलं आहे, त्याच्यामुळे बाजार भाव भेटत चाललेला आहे। म्हणजे तुमचं जे काही गळीत निघतं आणि त्याचे सर्वगणित पाहिलं तर या बाजारभाव तुम्हाला परवडतं का? आम्हाला परवडायला, आम्हाला पण शेतकऱ्यांना पैसे तेवढे त्यापटे द्यायला लागतात, कारण माल कसं होतं, माल पावसाने खराब होतोय। माल चांगल्याच मालाला चांगला बाजारभाव भेटतो, पण 2 नंबर मालाला शेवटी बाजार थोडा हलकाच भेटतो ना। नक्कीच बाजारभाव वाढलेले आहेत, मात्र जर भिजलेला भाजीपाला असेल तर त्याला कमी बाजारभाव मिळते। मात्र या वर्षीच्या हंगामातील कोथिंबीरीला उच्चांकी बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। बातमी वाशिम मधून। वाशिम मधील दूध शीतकरण संकलन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे। शीतकरणाच्या मशीनसह इमारतीची दुरावस्था झाली आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने दूध विकावं लागतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। पाहूयात। वाशिम येथील शासकीय दूध संकलन केंद्र हे मागील अनेक वर्षापासून बंद स्थितीत आहे। आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे ही इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। त्याचे दरवाजे असतील, खिडक्या असतील, हे अत्यंत दुरावस्थित स्थितीत आहेत आणि हे परिसर सुद्धा मोठा अस्वच्छता पसरलेली आहे आणि शहराच्या आणि शासकीय जे कार्यालय आहे त्याच्या नजीकच आहे। मात्र जे जिल्हा प्रशासन याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष करीत आहे आणि त्यामुळं या इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। तर दुसरीकडे जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडे जे शेतकऱ्यांना दुधाळ जनावरं दिले जातात, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून यासाठी हे जनावरं दिले जातात, मात्र दुसरीकडे शासनाच्या वतीने जे दूध खरेदी केले जाते ते दूध संकलन केंद्र बंद आहे। त्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांना कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना ते विकावं लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्याची मोठी इथं पिळवणूक आहेत। एकंदरीतच आपण पाहिलं तर जे लोकप्रतिनिधी आहेत आणि जिल्हा प्रशासन असेल याकडे सुद्धा लक्ष देत नसल्यामुळे हे जे दूध संकलन केंद्र आहे मागील अनेक वर्षापासून बंद आहे। तर जे हे बंद पडलेलं दूध संकलन केंद्र आहे हे सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याकडून केली जात आहे। गणेश मोहोळे, झी मीडिया, वाशिम। आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातील। कोल्हापुरात पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 9 इंचावर गेली आहे। समाधानाची बाब म्हणजे राधानगरी धरणाचे 2 दरवाजे बंद करण्यात आले। उर्वरित 2 दरवाजांमधून 4200 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे आपण पाहतो की नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते। एकूणच आपण पाहतो की गेल्या 2 दिवसामध्ये
पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 10 फुटांनी वाढलेली आहे। पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 दरवाजे काल उघडलेले होते, त्यापैकी 2 दरवाजे बंद झालेले, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल। एकूणच आपण पाहतो की जो पाऊस पडतोय तो मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती उद्भवते का, अशा प्रकारची परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाहायला मिळते। कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, जी24 तास, कोल्हापूर। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरलंय। यामुळे ऊस, मका, केळी ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान पाणी कमी झाल्यानंतर या पिकांचं त्वरित पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे। सोलापूरमध्ये उजनी धरणातील विसर्ग वाढलाय, त्यामुळे अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील भीमा नदीवर बंधारे पाण्याखाली गेलेत। उजनी धरणातून 50,000 तर वीर धरणातून 62,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये सलग 3 दिवस अतिवृष्टी सुरू आहे। गेल्या 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे चांदोली धरण 96.71% भरलंय। त्यामुळे धरणातून वारणा नदीत 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय।